अमरावती शहरात गौ तस्करी विरोधात शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 28 गोवंशाची सुटका केली। या कारवाईत अंदाजे 8,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने बडनेरा, गाडगेनगर आणि नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत ही धडक मोहीम राबवली। या कारवाईमुळे गो तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून गुन्हे शाखेच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे। काल दिनांक 26/5/2026 रोजी गुन्हे शाखेकडून शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना बातमी मिळाली की काही ठिकाणी काही पोलिसांच्या हद्दीमध्ये गोवंश हे आगामी बकरी ईदच्या निमित्त कत्तलीसाठी आणलेले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर वेगवेगळ्या पथकांनी पोलीस स्टेशन नागपुरी गेट, गाडगेनगर आणि बडनेरा या पोलिसांच्या हद्दीमध्ये छापे टाकून कारवाई केली। त्यामध्ये बडनेरा पोलिसांच्या हद्दीमधून 17 गोवंश आणि नागपूर गेट पोलिसांच्या हद्दीतनं 5 आणि गाडगेनगर पोलिसांचे 6 गोवंश असे एकूण 28 गोवंश ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि संबंधित लोकांवर वेगवेगळ्या पोलिसांना त्या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। आगामी ईदच्या निमित्ताने पुढील 2 दिवस सुद्धा गुन्हे शाखा आणि सर्व आयुक्तालय हद्दीतील पोलीस स्टेशन हे मोठ्या प्रमाणे प्रभावीपणे सर्च ऑपरेशन घेणार आहेत। गोहत्या बंदी कायद्याप्रमाणे जो कोणी कत्तलीसाठी अशा प्रकारचे गोवंश बाळगल्या स्थितीत मिळून येईल त्यांच्यावर कायदेशीर कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।